राज्यभरातून कार्यकर्ते जे आहेत ते सध्या अभिनंदन करतायत। सगळेच नेते फडणवीसांचं अभिनंदन करतायत। ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे फटाके फोडले जात आहेत। पाटणमध्ये शंभूराज देसाई 20,000 मतांनी आघाडीवर आहेत, तर कामठीतनं चंद्रशेखर बावनकुळे 2,500 मतांनी पिछाडीवर आहेत। तिथे काँग्रेसचे सुरेश भोयर आघाडीवर आहेत। भाजप कार्यालयात आता फडणवीसांच्या उपस्थितीत जल्लोष होणार आहे, मात्र त्याआधी राज्यभरात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत फुगड्या खेळत महिला कार्यकर्त्यांकडून देखील आपला आनंद जो आहे तो साजरा केला जातोय। तर मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे 26,000 मतांनी आघाडीवर आहेत। मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे आघाडीवर, इकडे पाटणमध्ये शंभूराज देसाई 20,000 मतांनी आघाडीवर। प्रकाश सुर्वे यांनी 26,000 मतांची आघाडी घेतलेली आहे मागाठाणेमध्ये आणि पाटणमध्ये शंभूराज देसाई हे 20,000 मतांनी आघाडीवर आहेत। शिंदेंसोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराकडे लक्ष लागलेलं होतं, तिथल्या लढतींमध्ये काय होतं याकडे लक्ष लागलेलं होतं। पाटणमध्ये शंभूराज देसाई आघाडीवर आहेत 20,000 मतांनी, तर इकडे मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वेही 26,000 मतांनी आघाडीवर आहेत। माझ्यासोबत आलेल्या कुठल्याही आमदाराला मी पडू देणार नाही आणि जर असं झालं तर मी शेती करेन असं देखील शिंदेंनी म्हटलं होतं। निफाड